महाराष्ट्र सरकारनं 2022 मध्ये राज्यातल्या गोरगरीब जनतेला दिवाळीसाठी आनंदाचा सीधा द्यावा म्हणून ही योजना सुरू केली होती. 2023-2024 अशी सलग 3 वर्ष या योजनेअंतर्गत गरीब जनतेला आनंदाचा सीधा मिळाला. मात्र आता दिवाळी 8-10 दिवसावर आली आहे, परंतु सरकारी पातळीवरती आनंदाचा शिधा देण्यासंबंधी कोणतीही हालचाल आढळत नाही. त्यामुळे यंदाच्या दिवाळीला हा आनंदाचा शिधा मिळण्याविषयी शंका उपस्थित केली जाते. सरकारकडून नेहमीच अशा सवंग योजना जाहीर केल्या जातात आणि त्याचं उद्दिष्ट साध्य झालं की त्यानंतर कोणत्या ना कोणत्या कारणाला समोर करून त्या बंद देखील केल्या जातात. अतिवृष्टीमुळे यंदा प्रचंड नुकसान झालंय. शिवाय लाडकी बहीण योजना सुरू आहे. यामुळे महाराष्ट्र सरकारसमोर आनंदाचा शिधा योजनेसाठीच्या निधीचा प्रश्न निर्माण झालाय का? आर्थिक चणचण भासत असल्यानं यंदाच्या दिवाळीला आनंदाचा शिधा मिळणार आहे की नाही मिळणार आहे, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या संबंधीच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरानं जाणून घेणार आहे. नमस्कार, मी दीपक दराडे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज. मंडळी, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि त्यानंतर आपलं मत या व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहा. फॉर द पीपल न्यूज चॅनलला आपण सबस्क्राईब करा. तर मंडळी, महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं 2022 मध्ये आनंदाचा शिधा ही योजना सुरू केली होती. गोरगरिबांना या योजनेअंतर्गत 100 रुपयामध्ये 1 किलो रवा, चना डाळ, साखर आणि 1 लिटर सोयाबीन तेल असलेलं एक किट मिळत होतं. 2023 मध्ये गुढीपाडवा, आंबेडकर जयंती, गणेशोत्सव आणि दिवाळीत या प्रकारचं किट दिलं गेलं. 2024 मध्ये अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उद्घाटनानिमित्त तसेच गणेशोत्सवाच्या दरम्यान हे किट दिलं गेलं. मात्र कधीच हा आनंदाचा शिधा एकत्र आणि वेळेवर मिळाला नाही, म्हणून त्यावर लाभार्थ्यांकडून आणि विरोधकांकडून खूप टीका झालेली आहे. म्हणजे गणेशोत्सवासाठी जाहीर झालेला आनंदाचा शिधा हा थेट नवरात्रीमध्येच मिळाला. तर यामध्ये दिल्या जाणाऱ्या वस्तू एका वेळी मिळत नव्हत्या. त्यामुळे लाभार्थ्याकडून या योजनेकडे पाठ फिरवली गेली. शिवाय अन्नधान्य वितरण विभाग, ठेकेदार यांच्याकडूनही या योजनेला फारसा सकारात्मक प्रतिसाद मिळाला नव्हता. आता या वर्षी गणेशोत्सव संपलाय, इतर सण उत्सवही संपलेत आणि दिवाळी अगदी 8-10 दिवसावर आहे. तरी देखील आनंदाच्या शिधाचं किट मिळणार की नाही मिळणार याविषयी सगळीच आशंका आहे. खरं म्हणजे 2-3 महिन्यावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. निवडणुकीपूर्वी आतापर्यंत प्रत्येक सरकारनं नेहमी अवाजवी योजना राबवलेल्या आहेत, त्याची घोषणा केलेली आहे. परंतु यावेळी महाराष्ट्र सरकारसमोर एकाच वेळी अनेक प्रश्न उभा राहिलेले आहेत. मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मुंबई अशा सगळ्याच विभागामध्ये प्रचंड पाऊस पडला. परतीचा पाऊस अजून संपला नाही आणि अजूनही अतिवृष्टीचं संकट काही भागांवर आहे. या पावसानं अक्षरशः दैना उडवून दिली आहे आणि शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालंय. शेतकऱ्याला पुन्हा उभा करण्याचं मोठं आव्हान सरकारसमोर आहे. शेतकऱ्याला आणि एकूणच अतिवृष्टीनं नुकसानग्रस्त झालेल्या नागरिकाला मदत देण्यात सरकार कमी पडलं तर त्याचा फटका हा सरकारला बसेल ही भीती पण आहे. आधीच नुकसानग्रस्तांना मदत देण्यावरून राज्यातील महायुती सरकारवर प्रचंड टीका होते. आनंदाचा शिधा या योजनेचा साधारणपणे 1.5 कोटी लोकांना लाभ मिळत होता व त्यासाठी 500 कोटी रुपये खर्च यायचे. आता राज्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना सुरू आहे. प्रति महिना 1,500 रुपयाप्रमाणे राज्यातील सुमारे 2.5 कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळतोय. या योजनेचा सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा एकत्रित हप्ता आता दिवाळीपूर्वी लाडक्या बहिणींना देण्याचा विचार हे सरकार करत आहे, म्हणजे तशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना दिवाळीपूर्वीच 3,000 रुपये देऊन त्यांची दिवाळी गोड करण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे यासाठी सरकारला मोठा निधी लागणार आहे. याबरोबरच अतिवृष्टीने नुकसानग्रस्त झालेल्यांना दिवाळीपूर्वीच मदत देऊ असं सरकारनं जाहीर केलंय. शेतकऱ्यांनी एक हेक्टरी 50,000 रुपयांची नुकसान भरपाई मिळावी म्हणून मागणी केली. विरोधकही शेतकऱ्यांना भरघोस मदत मिळावी म्हणून मागणी करतात. सोबतच शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी ही देखील मागणी होते. केंद्र सरकारकडे प्रस्ताव गेल्यानंतर केंद्राकडून महाराष्ट्रातल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्यांना मदत मिळेल असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर केलं. मात्र अद्याप पंचनाम्यांचा अहवाल सरकारला मिळाला नाही.
तो किती दिवसात सरकारला मिळणार आहे आणि त्यानंतर कधी सर शेतकऱ्यांना ही मदत जाहीर होणार आहे. दिवाळी तर 8-10 दिवसांवर आलेली असताना सरकारी मदतीचे जे सोपस्कार आहेत ते कधी पूर्ण होणार आणि शेतकऱ्यांच्या हातामध्ये ती मदत कधी मिळणार हे सांगणं अवघड झालेलं आहे. अशा संकटाच्या काळामध्ये आनंदाचा शिधा ₹100 नाममात्र सवलतीच्या दरात मिळाला असता तर गोरगरीब जनतेची दिवाळी गोड झाली असती, अशी चर्चा होते. परंतु एकूणच राज्याची आर्थिक परिस्थिती, लाडकी बहीण योजनेवरील खर्च आणि अचानक उद्भवलेलं हे अतिवृष्टीचं संकट यामुळं आनंदाचा शिधा यावर्षी मिळणार नाही, अशी शंका अनेकांनी वर्तवली. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आनंदाचा शिधा मिळणाऱ्या लाभार्थ्यांना मदतीचा लाभ होईलच. त्यामुळे त्यांच्यासाठी आणखी आनंदाचा शिधा देण्याची आवश्यकता सरकारला वाटत नसावी. शिवाय सरकारसमोर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देण्याचं मोठं आव्हान आहे. त्यासाठी आधीच 2 ते 2.5 हजार कोटी रुपयांची तरतूद त्यांनी केलेली असली तरी ती तुटपुंजी आहे, पुरेशी नाही आहे. यासाठी मोठा निधी आवश्यक आहे आणि केंद्राच्या मदतीशिवाय शेतकऱ्यांना दिलासा मिळणं हे कठीण आहे. यामधून एक गोष्ट तुमच्या लक्षात येत असेल की केवळ सवंग लोकप्रियतेसाठी आणि निवडणुका डोळ्यासमोर ठेवून योजना राबवल्या तर त्यावर लाखो करोडो रुपये खर्च होतात आणि ज्यावेळी खरोखर आपल्याला गरज असते त्यावेळी आपल्याकडे पैसेच नसतात आणि मग दुसऱ्याकडं मदतीसाठी हात पसरावे लागतात. जसं की आता महाराष्ट्र सरकार हे केंद्र सरकारकडे मदतीची याचना करत आहे. तुम्हाला याविषयी काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.